कार्यकर्ता बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांवर रामदासजींना श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ येईल असा स्वप्नात देखील कधी विचार आला नव्हता. पण नियतीपुढे कोणाचं काही चालत नाही आणि आज या ठिकाणी आपण त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्याकरता एकत्रित झालो आहोत. रामदासचं जीवन एक उत्तम कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहे. पण रामदासची ही जडणघडण होण्यामध्ये त्यांच्या परिवाराचं मोठे योगदान आहे. रामदासचे वडील भगवानदासजी आंबटकर हे ज्यावेळी मी भारतीय जनता पार्टीचं कार्य विदर्भाचं विशेष रूपाने बघत होतो त्यावेळी वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती आणि त्या काळामध्ये वर्धा जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये त्यांनी आणि मी मिळून प्रवास केला. वर्धा जिल्हा अतिशय खडतर जिल्हा होता. या जिल्ह्यामधून भारतीय जनता पार्टी कधी जिंकूच येऊ शकत नाही असं भारतीय जनता पार्टीच्या सर्व मोठ्या नेत्यांचा दृढ विश्वास होता. कारण या जिल्ह्याचं नाव गांधी जिल्हा आणि काँग्रेसच्या विचाराची पकड असणारा असा जिल्हा होता. त्या काळामध्ये वसंतराव साठे हे काँग्रेसचे खासदार म्हणून वर्धा जिल्ह्यातून निवडून यायचे आणि ज्यावेळी अशा परिस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये आपल्या परिवारातील संघ विचार परिवारातील अनेक कार्यकर्ते हे या जिल्ह्यामध्ये आपलं काम वाढावं म्हणून अतिशय पराकोटीचा प्रयत्न करत होते. पण दरवेळा खडकावर डोकं आपटावं त्याप्रमाणे अपयश केवळ हाती यायचं. थोडीशी निराशाही होती आणि या सगळ्या काळामध्ये जे 30-40 परिवार या जिल्ह्यातले होते की विशेषतः महात्मा गांधींच्या खून झाल्यानंतर घडलेल्या घटनांमध्ये या आगीच्या होरपळीत त्या लोकांना अनेक लोकसंतोषाचा सामना करावा लागला. त्यामध्ये हा आंबटकर परिवार आणि त्याही काळामध्ये भगवानजींचं स्वयंसेवकत्व हे अतिशय कठोर रूपाने त्यांनी त्याचं पालन केलं आणि हे करत असताना त्यांच्या परिवारामध्ये त्यांची शिक्षण संस्थाही होती आणि याच्यात संघाचं सुरुवातीच्या कामाची पार्श्वभूमी होती आणि त्यानंतर त्यांची सगळी मुलं आणि रामदासची आई हा सगळा संपूर्ण परिवार आपल्या विचाराचा एक समर्पित कट्टर असा परिवार होता. प्रतिकूल काळामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध राहून अशा प्रकारे किंमत मोजून काम करणं खूप कठीण असतं. अनुकूल काळामध्ये संघटनेकरता धावून धावून येणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी असते. पण जेव्हा समोर काहीच दिसत नाही अशा काळामध्ये या परिवाराचा त्याग, तपस्या आणि बलिदान हे आपल्या विचार परिवाराकरता आणि संघटनेकरता खूप मोठं होतं. त्या भागामध्ये दौरे केल्यानंतर रात्री 11-12 वाजता केव्हा तरी आम्ही वंडेरला पोहोचलो तर रामदासच्या आई सगळ्यांकरता जेवण करत. आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती असंही नव्हतं, परंतु आपल्या कार्याबद्दलची आत्मीयता, कटिबद्धता ही या परिवाराची विशेषता होती. म्हणून भगवानदासजींनी ज्याप्रमाणे काम केलं, बाकी पण त्यांचे बंधू आता वसंतराव इथे आहेत, पण सगळा परिवार हा आपल्या विचाराच्या ध्येयवादाकरता समर्पित होता. त्या परिवारात रामदासजींचा जन्म झाला आणि ज्यावेळी आयुर्वेदिक कॉलेजमध्ये शिकत असताना संघाचं स्वयंसेवकत्व तो होत असतो त्यांनी विद्यार्थी परिषदेच्या कार्याची सुरुवात केली आणि विद्यार्थी परिषदेचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून त्यांनी संघटनेच्या कामाकरता अनेक दिवस उत्तम काम केलं. ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा कार्याची आवश्यकता होती त्याला असं ठरलं, माझ्याही मनात विचारलं की रामदासने आता आपल्या इथे भारतीय जनता पार्टीचं काम केलं पाहिजे. संघाच्या तत्कालीन प्रमुख लोकांशी आम्ही संपर्क केला. लक्ष्मणराव मानकर आणि मी त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यानंतर रामदासजींनी बीजेपीच्या कार्याची सुरुवात केली.
विदर्भातल्या अनेक भागामध्ये त्यांनी या काळामध्ये पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून अतिशय परिश्रम घेतले. विशेषतः पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ या सगळ्या गावागावात जाऊन कार्यकर्ते उभे करणं, संघटनेचे कार्यक्रम करणं, या सगळ्या कार्यामध्ये त्याचं मोठं योगदान होतं. या काळामध्ये वहिनींना नोकरी नव्हती लागली. मला हे सगळे प्रसंगांत तो इतिहास माहिती आहे की घरची रामदासजी त्यावेळी या आपल्या रिंग रोडच्या भागाला एका भागात लहानशा घरामध्ये राहत होते आणि त्यामुळे स्वाभाविकपणे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करणं आणि घरच्या सगळ्या गोष्टी सांभाळण्यात अनेक प्रकारची अडचणी येत होत्या आणि तो काळही आपल्याला प्रतिकूल होता. परंतु त्या काळामध्येही आनंदाने रात्रंदिवस विदर्भातल्या कानाकोपऱ्यात जाऊन रामदासने सातत्याने प्रवास केला आणि भारतीय जनता पार्टीचं कार्य वाढावं याकरता प्रयत्न करत राहिले. आणि या सगळं करत असतानाच ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचं कार्य करत असताना वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या मतदारसंघातून रामदासजीची त्या काळामध्ये आम्ही त्यांना उमेदवार करायचं ठरवलं. त्यावेळी या निवडणुकीला खूप खर्च यायचा आणि स्वाभाविकपणे असा राहायचा की खर्च करणारा जो कोणी व्यक्ती असेल तर त्याला तिकीट दिलं पाहिजे. पण त्यावेळी मी आग्रहाने भूमिका घेतली की नाही, आपण सगळेजण भीक मागू, जिथे आहे तिथे मदत करू, काय कार्य करू, पण आपला कार्यकर्ता जो आहे निस्पृह, निस्वार्थी आणि कर्मठ कार्यकर्ता आहे तो आपला आमदार झाला पाहिजे. आपण पैशाकडे बघण्याची काही गरज नाही, आपल्या ताकद आहे तेवढी लावू. निवडणूक कठीण होती आणि त्या निवडणुकीमध्ये रामदासजींचा विजय झाला. अटीतटीच्या निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर त्यांना विधिमंडळात प्रवेश करण्याची संधी मिळाली. या सगळ्या काळामध्ये सातत्याने त्यांनी आपली संघटना, आपला कार्यविस्तार यामध्ये एक समजदार, समर्पित आणि अतिशय सर्वसमावेशक असा कार्यकर्ता म्हणून काम केलं. अनेक वेळा असे प्रसंग आले की ज्यावेळी त्यांनी मला त्यांच्या मनातल्या इच्छा बोलून दाखवल्या. आजकाल आपण संघटनेमध्ये विद्यार्थी परिषदेमध्ये आपल्याला शिकवलं आहे की व्यक्तिगत बोलत असताना आपण राजकारण नाही केलं पाहिजे. त्या कार्यकर्त्याशी एकट्यात बोलत असताना स्पष्ट रूपाने त्याला सगळ्या गोष्टीची कल्पना दिली पाहिजे. सामूहिकरित्या बोलत असताना मात्र कुठल्याही प्रकारे अशी गोष्ट करता कामा नये. त्या मी रामदासला सांगितलं की विधानसभेचं आणि लोकसभेचं तिकीट तुला मिळालं पाहिजे अशी तुझी इच्छा असणं स्वाभाविक आहे, पण आज तुझी अशी स्थिती नाही आहे की पक्षाने तुला तिकीट द्यावं आणि त्यामुळे तू आता सध्या अजून जास्त काम करण्याची आवश्यकता आहे. शेवटी तिकीट देणं हे कोणाच्या हातात नाही. आम्ही आमच्या मर्जीने तिकीट नाही देत. त्या तिकीट देण्याच्या आधी त्या भागातल्या 100-150 कार्यकर्त्यांचं जनमत काय आहे, जनतेचं मत काय आहे, त्या कार्यकर्त्याचा पुढे भविष्यात उपयोग कसा, या सगळ्या गोष्टीचा विचार करून जो योग्य व्यक्ती असेल त्याला तिकीट देणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. माझा दोस्त आहे म्हणून, माझा जवळचा आहे म्हणून याला तिकीट द्या अशी प्रथा, परंपरा आपल्या पक्षात नाही आहे. त्यामुळे मी तुला हे सांगताना मला तुझ्याबद्दल अतिशय प्रेम आहे. तुझे आणि माझे संबंध भावासारखे आहेत, पारिवारिक आहेत. पण उद्या तुला तिकीट नाही मिळालं तर तुला मनात धक्का बसेल, तेव्हा आजच तू एक गृहीत धर की तुला तिकीट मिळणार नाही आणि त्यामुळे तू याची अपेक्षा ठेवू नको. हे त्याला सांगितल्यावर त्यांनी मला समजवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी त्याला सांगितलं की रामदास, आपण सगळेजण जेव्हा काम करत असतो तेव्हा आपल्या मागून जे लोक बोलतात ते त्यांचं मत असतं आणि आपल्या समोरून जे बोलतात ते त्यांचं नाटक असतं. त्यामुळे तू योग्य उमेदवार आहे असं तुला सांगणारी जी सगळी लोक भेटतात आहे ती तुझ्या तोंडावर एक बोलतात आहेत आणि मागे काय बोलतात आहेत ते मी तुला सांगणं बरोबर नाही. त्यामुळे तू या सापळ्यात काही अडकू नको. तुम्हाला तुम्ही सांगता ते बरोबर आहे. पक्षाला योग्य वाटलं तर मला मिळेल, नाही तर नाही मिळणार. आणि त्यांनी सातत्याने हीच भूमिका ठेवली. विद्यापीठाच्या राजकारणामध्ये विशेषतः
प्राध्यापक, आयुर्वेदिक डॉक्टर या सगळ्या याच्यामुळे त्याचा संबंध आला. त्याही ठिकाणी त्यांनी अतिशय उत्तम आणि चांगलं काम केलं आणि हे काम करत असताना आपल्या संघटनेच्या हिताला त्यांनी जोपासण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या काळामध्ये रामदासच्या जीवनामध्ये आमचा जो वर्धा जिल्ह्यातला साखर कारखाना आहे त्याचं उपाध्यक्षपद पण त्याला दिलं होतं. त्याही भागामध्ये त्यांनी सातत्याने परिश्रम घेतले, मेहनत केली, काम केलं. कठीण काम होतं ते, कारण आपल्या भागामध्ये ऊसाची लागवड करणं आणि कारखाना चालवणं हे कठीण काम होतं. पण या सगळ्या याच्यामध्ये अतिशय परिश्रम करून त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचा, संघाचा जो विचार होता त्या विचाराच्या अनुरूप एक समर्पित आणि खऱ्या अर्थाने कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता सातत्याने काम केलं. मला एक गोष्ट आठवतं, ज्यावेळी आणीबाणीच्या नंतर आणीबाणी उठली त्यावेळीचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचं एक प्रसिद्ध भाषण होतं आणि त्या भाषणात त्यांनी असं म्हटलं की दैव दुर्लभ कार्यकर्ते हीच आमची सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि हे जे दैव दुर्लभ कार्यकर्ते आहेत ही संख्या आपल्या विचार परिवारामध्ये खूप मोठी आहे आणि म्हणूनच आज संघाची 100 वर्ष यशस्वीपणे पूर्ण होत आहेत. आणि या सगळ्या कार्यकर्त्यांनी व्यक्तिगत अभिनिवेश, स्वार्थ, आशा, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा या नैसर्गिक आहेत, या प्रत्येक माणसामध्ये असतात. पण यापेक्षाही आपलं वैचारिक आणि सामाजिक आणि राष्ट्रीय उद्दिष्ट जे आहे ते महत्वाचं आहे आणि त्याकरता आपल्याला काम करायचं आहे. अशा प्रकारचा संस्कार आणि शिकवण सातत्याने मिळते. विद्यार्थी परिषदेमध्येही हा अनुभव सगळ्यांना आला आणि संघातही काम करताना येतो. भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाच्या धकाधकीमध्ये आणि उत्तम काळामध्ये या सगळ्या विषयांचं जेवढं महत्व आहे तेवढं जोपासण्याची आवश्यकता आहे. कारण आपल्याला माहिती आहे महाभारतातला एक प्रसंग की ज्यावेळी युद्ध संपलं आणि पांडव जिंकले तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सर्व 5 पांडव नदीच्या किनाऱ्यावर गेलेत आणि प्रत्येकाचं नाव घेऊन त्यांनी ज्यांनी शहीद झाले होते, ज्यांनी बलिदान केलं होतं, या युद्धात पांडव जिंकावे, सत्याचा विजय व्हावा, त्या प्रत्येकाला त्यांनी पाणी सोडून श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत दिलेला दाखला खूप मोठा आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की विजयामध्ये आपण ज्या लोकांनी आपल्याकरता हा विजय मिळवा म्हणून प्रयत्न केला त्यातले काही आपल्याबरोबर आहेत, काही नाही आहेत, त्यांचं विस्मरण आपल्याला होता कधी कामा नये. आणि सातत्याने अनुकूल काळामध्ये इतिहास जो असतो ही स्वाभाविक गोष्ट आहे की काळ बदलत असतो. मी जेव्हा 75 साली माझ्या क्षेत्रात भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो त्यावेळी दरवेळेला घरावर गोटे मारणारी एक मोठी संख्या मोहल्ल्यामध्ये होती आणि दरवेळेला गोटे मारायची, दरवेळेला धावून यायची. संघ कार्यालयावर जायची, माझ्या घरावर यायची, तिकडनं रेशीम बागेत जायची. आणि काळ बदलला, कालाय तस्मै नमः. गोटे मारणारी लोकच भारतीय जनता पार्टीचे आणि त्यातला एक भारतीय जनता पार्टीचा बोर्डाचा अध्यक्ष झाला. आणि ज्यावेळी हे झालं त्यावेळी गल्लीच्या एका टोकाला मी राहत होतो, दुसऱ्या टोकाला आपले खूप मोठे स्वयंसेवक, उत्तम कार्यकर्ते आहेत. आपण सगळ्यांनी ऐकलं वसंतराव ओक, त्यांचे लहान भाऊ मनोहरराव ओक राहायचे. असाच कर्मठ परिवार होता आणि मधल्या काळामध्ये सगळे जे राहायचे ते सगळे आमच्या विरोधात होते. त्यामुळे ते आमच्या घरासमोर बाबूराव वाघ म्हणून राहायचे, जे आपल्या संघाच्या अनेक वर्ष गुरुजींच्या अतिशय जवळचे होते, आपल्या कार्यालयाचं व्यवस्थापन बघायचे, चित्रकलेचे शिक्षक होते. हे 3 घरं सोडल्यानंतर मध्ये सगळं कठीण काळ होता आणि त्यामुळे आम्ही ज्यावेळी असे प्रसंग यायचे त्यावेळी 3 परिवार एकत्र होऊन म्हणायचो की काय आपलं रक्षण कसं करायचं. आता परिस्थिती बदलली. त्या परिस्थितीमध्ये आता सगळे गल्लीच आमची झाली, सगळा वॉर्ड आमचा झाला, सगळे लोक आमचे झाले, जे शिव्या देणार होते तेही झाले, जे गोटे मारणार होते तेही झाले. पण नेहमी मी सांगतो की जी घरं त्या काळामध्ये अशी होती की ज्यांनी आपला विचार टिकवून ठेवला त्या परिवाराला मग आपण कधी विसरू शकत नाही आणि विसरणं योग्य नाही. असा हा भगवान दासजींचा परिवार आहे
आणि या घराची पुण्याई आहे की हे पूर्ण घर जे आहे संघ समर्पित आहे. आपल्यापैकी अनेक लोकांना रामदास दिसतो किंवा त्यांचे सगळे बंधू दिसतात, पण भगवानदासजी आणि आई हिंगणघाटमध्ये आणि विशेषतः वडनेर सारख्या भागामध्ये जिथे संघाला फार मोठा विरोधाचा सामना करावा लागायचा, त्या ठिकाणी असे मोजके परिवार होते त्या काळात. मी त्या भागात, त्या ग्रामीण भागात फिरायचो. गावात एकट दुकट घरं होती आणि ती घरं जी होती ती आपली अशी मजबूत घरं होती की ती घरं आमच्याकरता मोठी होती. आणि त्या सगळ्या कार्यकर्त्यांना, सुरेश वाघमारेचे त्याच भागात घर होतं, त्या सगळ्या काळामध्ये फार कमी घरं होती. आणि त्यातून या परिवारांनी जे संस्कार दिले, जी संघाबद्दलची कटिबद्धता दाखवली, भाजपबद्दलची कटिबद्धता दाखवली, त्या परिवारात रामदासचा जन्म झाला. आणि त्याला आई वडिलांकडून ते संस्कार त्याला जन्मानेच मिळाले. आणि ते जीवन जगत असताना त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत ती कटिबद्धता बाळगली. रामदासच्या या सगळ्या जीवनाचा एक बोध आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे. मी याकरता म्हणतो कारण यातला मी अथॉरिटी यातला आहो की एखाद्या कार्यकर्त्याचं किती इर्रेग्युलर आणि इनडिसिप्लिन आयुष्य असू शकतं याचं उत्तम उदाहरण मी होतो. कधीच कुठल्या वेळा पाळल्या नाहीत. अरविंद शहापूरकर आणि मी जेव्हा विदर्भात फिरायचो तो ठरलेले धाबे होते, 12-12, 1-1 पर्यंत उघडे राहायचे. आणि अनेक रात्री सगळे कामं आटपले की त्या धाब्यावर खाटेवर झोपून आम्ही जेवण करायचो आणि मग घरी यायचो 2 वाजता, 2:30 वाजता, 3 वाजता. आणि अशा प्रकारे काम करत राहिलं त्याचा एक आनंद होता, एक धुंदी होती. पण त्या अनुभवातून मी सगळ्या कार्यकर्त्यांना नेहमी सांगतो, आता मी 5-4 माझं आयुष्य बदललं, उलटं झालं पूर्ण. मी रोज 2.5 ते 3 तास व्यायाम केल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही. त्याचा फायदाही मला झाला. मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, आता सुनीलजी मोठे आहेत, मोठं काम करतात, त्यांना दरवेळेला सांगतो की तुम्ही पहिली प्रायोरिटी तुम्ही तब्येत सांभाळा. सदाशिवरावांना आम्ही सांगायचो, सदाशिवराव सारखा हे जे बाळासाहेब देवरसाहेब दैव दुर्लभ कार्यकर्ते आहेत, हे सगळे हीच आपली ताकद आहे. आणि हे कार्यकर्ते 75 ते 80 वर्ष राष्ट्रसेवेकरता उत्तम निरोगी राहून काम करण्याकरता मिळाले पाहिजे. याकरता आपल्या कार्यकर्त्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची जे निरोगी जीवन आणि नियमित जीवन ही खूप मोठी आवश्यक आहे. मला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही कारण मी पूर्ण उलट जगलो, पण आता उशिरा कळलं मला शहाणपण आलं. माझी या निमित्ताने रामदासचं जीवन मी जवळून बघत आहे. मला माहिती आहे, मला अशा त्यावेळी अनेक लोक सांगायचे, मी कधी कोणाचं ऐकत नको, कारण ती एक नशा आहे. कार्य करण्याची पण एक नशा आहे, ती दारूच्या नशेपेक्षाही भयंकर आहे. आणि ही नशा जी आहे ही माणसाला ती बदलू नाही देत. मला आई असं म्हणायची की अरे तू सगळा आकाश फाटला, तू एकटा काय शिवायचा ठेका घेतला का रे? अरे आपलंच बघ, जरा तर सांभाळ, मग काम कर. मी म्हणालो तुला माहिती नाही, ते आवश्यक आहे, तो कार्यक्रम आहे, तिथे मला जायचं आहे, तिथे भेटायचं आहे. मी कधी ऐकलं नाही. रामदासच्याही जीवनामध्ये त्यांनी तब्येतीची जेवढी काळजी होती तेवढी घेतली. कारण मला हे करता माहिती आहे की त्याच्या 3-4 वर्षातल्या सगळ्या आजारामध्ये दरवेळेला त्याचं माझं व्यक्तिगत बोलणं झालं. मी नाराज झालो त्याच्यावर की तुझे जे उपचार घेतोय त्याच्याबद्दल मला समाधान नाही आहे. आपण काहीतरी अजून गोष्ट नवीन चांगल्या गोष्टीचा उपचाराकरता दुसऱ्या डॉक्टरकडे गेलं पाहिजे. तुम्हाला मी आता सगळं गेलोय, घेतोय, आता बदलायचं कसं? अरे म्हटलं बदलायचा कसा प्रश्न आहे, पण तू यातला अजून आपण खोलात जाऊन या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. कारण गेल्या 4-5 वर्षातच त्याच्या तब्येतीचे हे दुष्परिणाम दिसायला लागले होते. त्याचं वय जाण्याचं नव्हतं, पण दुर्दैवाने या सगळ्या याच्यामध्ये काळाने घात केला आणि रामदासचं आयुष्य संपलं. पण सगळ्यांनी खूप प्रयत्न केले, पण आपण त्याचे प्राण वाचवू शकलो नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या संघटनेमध्ये आणि विचार परिवारामध्ये जे आपले कार्यकर्ते आहेत, जे देवदुर्लभ कार्यकर्ते आहेत, सगळे येतील, रिसोर्सेस येतील, सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील. पण कार्यकर्ता तयार करणारा कारखाना नाही आहे.
त्यामुळे आपले चांगले कार्यकर्ते जे आहेत ते शारीरिकदृष्ट्या उत्तम राहिले पाहिजे याची काळजी आपण सगळ्यांनी स्वतःही घेतली पाहिजे आणि कार्यकर्त्यांची घेतली पाहिजे. हा यातला खूप मोठा बोध आहे. रामदासचं अजून कमीत कमी 20 ते 25 वर्ष आयुष्य हे सहज चांगल्या रीतीने उपलब्ध होऊ शकलं असतं. पण जे लिहिलं होतं नशिबात ते कोणी थांबवू शकत नाही. आणि ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ हा यावतचंद्र दिवाकरू असा नियम आहे. त्याला कोणी अपवाद पण नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये स्वाभाविकपणे आपल्या सगळ्यांना आपल्या विचाराकरता, विचाराच्या उद्दिष्टांकरता, राष्ट्रीय पुनर्निर्माणाचं जे उद्दिष्ट आपण सगळ्यांनी समोर ठेवलं आहे ते पूर्ण करण्याकरता आपल्याला या समाजाला, देशाला विश्वगुरू बनवायचा आहे, शक्तिशाली बनवायचा आहे. आपला देश आपल्याला सर्वोपरी आहे आणि हे जर काम निस्पृह निस्वार्थी भावनेने करायचं असेल तर आपण जास्तीत जास्त शक्तीने करण्याकरता आपल्या शरीराने पण साथ दिली पाहिजे. आणि ती जर शरीराने साथ दिली तर आपण अनेक वर्षानुवर्ष हे काम करू. त्यामुळे उद्दिष्ट पूर्ण करण्यामध्ये कार्यकर्त्याची भूमिका सगळ्यात महत्वाची आहे. संघटना म्हणजे शेवटी कार्यकर्ता आणि कार्यकर्ता म्हणजे संघटना. आणि कार्यकर्त्याचा वागणूक, व्यवहार, चालचलन, व्यवहार, चरित्र म्हणजे संघटनेचं कॅरेक्टर. आणि त्यामुळे आज अतिशय दुःखद अंतःकरणे आपण रामदासजींना श्रद्धांजली अर्पित करतोय. एक आपला अतिशय समर्पित, निस्पृह, निस्वार्थी भावनेनी संघटनेकरता आणि विचाराकरता समर्पित असणारा कार्यकर्ता आपण गमावला. हे आपल्या विचार परिवाराचं, संघटनेचं खूप मोठं नुकसान आहे. काही गोष्टी मिळवता येतात, गेलेला माणूस मात्र परत आणता येत नाही. त्यामुळे रामदासने जे कार्य केलं ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. रामदासने ज्या रीतीने पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पार्टीत काम केलं तेही आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला जर काही चांगल्या गोष्टी शिकायच्या असतात तर नेहमी आपल्यापेक्षा जो कार्यकर्ता जो आहे, ज्यांनी आपल्यापेक्षा कितीतरी पटीने त्याग केला, तो आज काय करतोय, त्याला काय मिळालं. आपण सगळे विचार करतो मला काय मिळालं. जो तो संघटनेमध्ये सांगतो मला काय मिळालं. मी नेहमी म्हणतो अरे मला काय मिळाल्यापेक्षा माझ्याबरोबर काम करणारे जे लाखो कार्यकर्ते त्यांना काय मिळालं. त्यांना तर काहीच मिळालं नाही. आम्हाला पद मिळाले, प्रतिष्ठा मिळाली, सन्मान मिळाला, मंत्रिपद मिळालं, त्यांना तर काही, तरी तेवढंच उत्साहात काम करतात. त्यामुळे आपल्या येणाऱ्या काळामध्ये आपल्या विचारानुरूप आणि संघटनेनुरूप आपल्याला काम करत असताना जास्तीत जास्त वर्ष आपल्या उद्दिष्टपूर्तीकरता काम करायचं समजूत ठेवून आपण सगळ्यांनी आपल्या समाजाकरता आणि देशाकरता काम करायचं हे आपलं व्रत आहे. आणि या व्रतामध्ये काम करणारा एक व्रतस्थ कार्यकर्ता रामदासजीच्या रूपाने आपल्या सगळ्यांना एक सहकारी मिळाला. हे आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आणि दुर्भाग्य आहे की त्याला आपल्याला श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ आली. पण पुढील काळामध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांची चिंता करून आपण, मलाही खूप फील होतं. चेन्नईमधले डॉक्टरशी जेव्हा मी बोललो तेव्हा ते मला असं म्हणाले, आता मी बोलणं बरोबर नाही, ते म्हणाले तुम्ही साहेब अजून एक 3-4 दिवस आधी जर निर्णय घेतला असता इथे येण्याचा तर आम्हाला काही वाव होता. पण अंदाज नाही आला, कळलं नाही, कारण तिथे सगळ्या प्रकारची व्यवस्था होती. जे हॉस्पिटल होतं ते मी जाऊन आलो. त्या हॉस्पिटलमध्ये असे 100-150 लोक गळ्यात हार्ट घालून बाहेर फिरतात, बॅगमध्ये ठेवला हार्ट. काही लंग्स ट्रान्सप्लांट होतात आणि सगळं ट्रान्सप्लांट करून सगळं उत्तम लोक तिथे होतात. मी ते डोळ्यांनी बघितलं. त्यांच्याजवळ सगळी जगातली अत्याधुनिक मशिनरी होती आणि योगायोगाने तिथले सगळे प्रमुख डॉक्टर माझ्या व्यक्तिगत परिचयातले होते. पण दुर्दैवाने त्यांनी जेव्हा मला सांगितलं की आम्हाला यश मिळू शकलं नाही, त्यांच्या मनात पण हताशता होती. त्यामुळे आता आज रामदास आपल्यामध्ये नाही, पण त्याचा स्वभाव, त्याचा कार्यकर्तापण, त्याची वागणूक, त्याचा व्यवहार हे सगळं आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. आणि त्याच्या अनुरूप आपणही काम करत राहिलं पाहिजे. हीच खऱ्या अर्थाने त्याला श्रद्धांजली आहे. विशेषतः एक गोष्ट चांगली आहे की वहिनींना प्राध्यापकाची नोकरी लागली, त्यामुळे सगळ्या काळामध्ये रामदासच्या धकाधकीच्या जीवनामध्ये त्यांचा आधार परिवाराला मिळाला. आणि रामदासला मी नेहमी म्हणाले तुझी सगळ्यात जमेची बाजू मुलं हुशार निघाली.
त्यांची कुठलीही समस्या नव्हती. मुलगा आणि मुलगी दोघंही अतिशय हुशार आणि त्यांनी पण त्यांच्या क्षेत्रात उत्तम यश मिळवलं. प्रत्येक परीक्षेत उत्तम मार्क मिळवले आणि त्यामुळे रामदासलाही या गोष्टीचं एक समाधान होतं की रामदास आणि बहिणींना वाटायचं की ही एक चांगली गोष्ट त्यांच्या समाधानाची होती. पण आज हे सगळं सुख बघण्याकरता तो मात्र राहिला नाही. याची व्यथा परिवारालाही आहे, खंतही आहे. पण अजून एक गोष्ट मला लक्षात, मी ज्या दिवशी रामदासचा अंत्यसंस्कार झाला त्या दिवशी मी दिल्लीत होतो, येऊ नाही शकलो. दुसऱ्या दिवशी आल्यावर जेव्हा वहिनींना भेटायला गेलो, अर्धा पाऊण तास घरी बसलो होतो. त्यांनी एवढ्या दुःखात मला असं सांगितलं. मी त्यांना हाच प्रश्न विचारला जो आता दादांनी विचारला होता की तुम्ही आता मुलाकडे जाणार का? त्यामुळे नाही, मला आता तुम्ही काम शोधा. रामदासजींनी काम केलं, पण तेच काम मला पुढे करायचं आहे. तुम्ही मला सांगाल त्या कामात मला जबाबदारी द्या आणि ते काम मी करीन. असं त्यांनी रामदासजींच्या निधनानंतर हे नाही म्हटलं की आता रामदास चाललं पुढे मला एखादं तिकीट द्या, हे नाही म्हटलं. नाही तर जनरली घरात कोणी मोठा माणूस गेला की लगेच पोरं बाळं वाटच पाहत्या गेला का किंवा माझा विचार करा म्हणतात. असं नाही म्हटलं. कुठलं पद नाही माहिती, म्हणलं मी पण त्यासारखं काही काम मला द्या, मी ते करीन असं त्यांनी सांगितलं आणि मी इथे राहीन. मुलाला म्हटलं की तू आता इथेही पण IT कंपनी वगैरे आल्यात, तू इथे अप्लाय कर, आईबरोबर तू जर राहू शकला आणि हे पॅकेज तुला मिळालं तर तू नागपुरात राहणं खूप चांगलं होईल. अर्थात त्याच्या सगळ्या शिक्षणाचं लक्षात घेता त्याचंही नुकसान करिअरचं करणं योग्य नाही. पण एकंदरीतच ज्या परिवाराचा जन्म रामदास झाला तो परिवार आणि त्यानंतर त्याचा स्वतःचा आता परिवार, या सगळ्यांचा एकंदर विचार करायची पद्धत ही आपल्या सगळ्यांकरता शिकण्यासारखी आहे की आपण यातून बरंच शिकल्यासारखं आहे. रामदासच्या रूपाने आपल्या सगळ्यांचा एक उत्तम कार्यकर्त्याचा आधार गेलेला आहे. परमेश्वराने त्यांच्या आत्म्याला शांती देव आणि विशेषतः परिवाराला अतिशय हिमतीने त्यांनी याचा सामना केलेला आहे. पण हे दुःख सहन करून यातून बाहेर येऊन त्यांना निश्चितपणे त्यांच्या इच्छेनुरूप उत्तम कार्य करण्याची संधी आपल्याकडे मिळेल. आणि रामदास नाही आहे तरी पण त्या ज्या कार्याची क्षती झाली आहे नक्कीच हे सगळेजण आपल्या कार्यातून नक्की पूर्ण करतील असा मला विश्वास आहे. मी रामदासच्या आत्म्याला शांती मिळो ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने त्याला श्रद्धांजली पण अर्पण करतो आणि माझं बोलणं संपवतो.